नमस्कार शेतकरी बांधवांना, आकाश मोटर्स मध्ये स्वागत आहे। आज आपल्याकडं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी राजा जेडी सनराइज 18.5 HP 3 सिलेंडर VST इंजन, महिंद्राचा गिअरबॉक्स, बाहेर 2.5 फुटी म्हणजे 30 इंच। आज ते हळदीचे बेड, ऊसामध्ये आणि इतर पिकामध्ये असं जर बघितलं तर आपण हा 4 बैलाचं काम करणारा आणि बघितलं तर आपल्याला जर ताकद पाहिजे असेल 3 सिलेंडरची तर तुम्हाला 26-27 HP ताकद मिळणार। आणि आपल्या ऊसामध्ये खांनी बांधणीला आणि इतर रोटरला जेव्हा हा चालतो लोडवर तेव्हा ताशी अर्धा लिटर खातो, कारण ताकद जास्त असल्यामुळे हार्ड जमिनीमध्ये लोडवर येत नाही। त्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेणारा हा वरदान ठरलेला जेडी सनराइज आहे। महाराष्ट्रात, कर्नाटक हे सगळीकडे जातो। त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये सिंगल सिलेंडरचा आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे आज शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष बघितलेला आहे। 15 HP, 18 HP 3 सिलेंडर पण आणि तो 15 HP सिंगल सिलेंडर। त्याचा जर आवाज बघितला तर टाक 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 आपल्या हिरिओच्या इंजिन सारखा, आणि ह्याचा जर आवाज बघितला आपल्या ट्रॅक्टरची फायरिंग म्हणजे। आणि तो जर चालला लोडवर जर चालला तर ताशी 3-3, 4-4 लिटर डिझेल खातो, कारण तो सिंगल सिलेंडर पॉवर टिलर सारखा असतो। आणि हा ताशी अर्धा लिटर खातो, कारण हा ट्रॅक्टर सारखी ताकद आहे ह्याच्यामध्ये। 3 सिलेंडर VST इंजन म्हणल्यावर सगळ्या शेतकरी बांधवांना माहितच आहे। हे शेतकरी बांधव रात्री उशिरा बीडमध्ये दाखल झाले। त्यांनी काही ठिकाणी ट्रॅक्टर बघितले सिंगल सिलेंडरचे, रात्र त्यांनी बघितल्यानंतर त्यांना तो व्यवस्थित वाटला नाही। मग ते सकाळी आपल्याकडे आज आल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर बघितला, चालवून बघितला, त्यांनी फायरिंग बघितली, त्यांना आवडला। मग त्यांना निर्णय बदलला की बाबा सिंगल सिलेंडर आपल्या योग्य नाही। 3-10, 3-20, 3-25 काय जे देत असतील, पण 3 सिलेंडर मध्ये ताकद भरपूर आहे, आपले सर्व कामं होते। त्यांच्याकडे 5-50 एकर शेती आहे, ते बी बटणी करतात, ते काय स्वतः शेतकरी नाहीये, पण रोजंदारीवर आपल्या नियोजन भागण्यासाठी त्यांनी हा ट्रॅक्टर घेतलेला आहे। तरी आपण आज त्यांची ओळख करून घेऊया आणि गाव नाव विचारूया कशामध्ये चालवणार आहेत आणि आकाश मोटरची सेवा कशी वाटली त्यांना, कारण ते आपल्याकडे आले नव्हते, दुसरीकडे आलते, पण ते इथं आल्यानंतर त्यांना काय काय वाटलं आणि कसं वाटलं आपण त्यांचं ओळख करून। तर नमस्कार। हा नमस्कार, नाव सांगा आपलं। मी दिनेश कुंडबा गव्हाणे। बरं, गाव कुठलं आपलं? गाव बोथा, महागाव तालुका, जिल्हा यवतमाळ। बरं सर, आपण किती किलोमीटरहून आले बीडला? आम्ही 350 किलोमीटर। 350 किलोमीटर। बरं, आपण काय घेण्यासाठी आले त्या बीड मध्ये? आम्ही आलतो पॉवर टिलर घ्यायसाठी। 13 HP। बरं, 13 HP पॉवर टिलर। हा, आम्हाला ते योग्य वाटलं नाही। इथं आल्या बाद आम्ही ते चेंज केलं आणि अशोक आकाश मोटर या ठिकाणी आले। या ठिकाणी आलो आम्ही। सकाळी बोर्ड पाहिलं, मालकाला आम्ही स्वतः मालकाला सकाळी फोन केला, सकाळी 8 वाजता। मालक म्हणले आम्हाला 9 वाजता दुकान उघडते, पण मालक आम्हाला योगीशी 8 वाजता येऊन भेट घेतली आमची, आणि त्यावेळेस 9 ला आम्हाला गाडी दाखवली तिने। बरं सर, तुम्ही आज इतक्या लांबून आले, आज दुसरीकडे पॉवर टिलर किंवा ट्रॅक्टर पाहिलाय का तुम्ही? आम्ही एक ठिकाणी पाहिलं, ते 15 HP सिंगल सिलेंडर होत सिलेंडर। बरं, त्याची तुम्हाला सिंगल सिलेंडरची काय किंमत सांगितली शेतकरी बांधवांना सांगू द्या? 3.5 लाख। 3.5 लाख। बरं, तुम्ही सिंगल सिलेंडर त्यासोबत काय देत होते? ट्रॉली आणि काय होतं, रोटर, रिवर्स पावर रोटर आणि सरा। हा, म्हणजे असे 3 आयटम। पण आज तुम्ही ट्रॅक्टर सोबत तुम्हाला रिवर्स पावर रोटावेटर आणि बगला फोडणी यंत्र आणि ट्रॅक्टर 3,85,000 मध्ये बसलेला आहे। तर शेतकरी बांधवांना एक सांगा, त्या ट्रॅक्टर मध्ये ह्या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला काय काय फरक वाटला? आम्हाला खूप फरक वाटला, म्हणून आम्ही हे चॉईस केलं। म्हणजे आज तुम्ही घेता घेता पॉवर टिलरच्या नादामध्ये तुम्ही पॉवर टिलर सगळं ट्रॅक्टर घेत होते। आमची इच्छा पण नव्हती हे ट्रॅक्टर घेण्याची, पॉवर टिलर घेण्यासाठी आलतो। योगायोग आम्हाला हे दिसले आणि सहकार्य चांगलं वाटलं आम्हाला, म्हणून हे आम्ही फायरिंग वगैरे चांगली वाटली। कंपनी साहेबांनी बी आम्हाला सहकार्य दाखविलं चांगलं। तर सर, आपण इथं आल्यानंतर ट्रॅक्टर तर आपण खरेदीच केलं आहे, पण आकाश मोटरची सेवा तुम्हाला माहिती देण्याची योग्यशी सेवा वाटली। तुम्ही घरच्या सगळं सांगितलं आणि काय पडतं खाते नाही पडतं खाते तुम्हाला कसं शेतीला, त्यांनी म्हणले पसंत आले तर घ्या, नाही पसंत आले नका घेऊ, काय जर योग्य जर वाटले तर घ्या म्हणले। आणि पण त्यांनी आम्हाला फसवाजोगती गोष्टी काहीच सांगितल्या नाही, सगळ्या योग्यशीर गोष्टी सांगितल्या, आम्हाला जे पटलं त्यामुळे आम्ही ट्रॅक्टर घेतला। बरं, आपण कशामध्ये चालवणार आहे सर? आता हे ऊसामध्ये हळद, बरं, कापूस इतर पिकासाठी। इतर पिकासाठी। बरं,
सर, आज आपण इतक्या लांबून येऊन ट्रॅक्टर घेतल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. त्याबरोबर त्यांचे सहकारी आलेले आहेत, त्यांचंही नाव जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा, रवी शामराव मोरे, गाव सांगा आपल्या शेतकरी बांधवांना. गाव उटेगाव, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. यवतमाळ. आता हे आमचे दाजी यांच्यासोबत आलो ट्रॅक्टर घ्यायसाठी. बरं, पण तुम्ही आज ट्रॅक्टर बघितल्यानंतर दुसरीकडे ट्रॅक्टर बघितलं, सगळे अवजारं बघितले, घेतल्यानंतर आज तुम्हाला कसं वाटलं ट्रॅक्टरची फायरिंग वगैरे? ट्रॅक्टरची फायरिंग वगैरे आपल्या जसं मोठं ट्रॅक्टर आहे तसं ट्रॅक्टरची फायरिंग वाटली. ट्रॅक्टर वाटली. तसं त्यामुळे आपल्यालाही पसंत आलं. त्याच्याकरता तुमचे सहकारी चांगले भेटले, त्याच्याकडे आपण पुढे ट्रॅक्टर घेतलं आणि आपल्याही कामी लागते बुवा. हा, कामी आणि लागते. पुढे काम होईल तसं, त्याच्यामुळे जेवण आम्ही हा, ट्रॅक्टर घेतलं. बरोबर. धन्यवाद सर, त्यांच्याही सहकार्याने माहिती दिलेली आहे. त्याबरोबर त्यांचे सहकारी आलेले आहे, त्यांचं नाव जाणून घेऊया. सर, आपलं नाव सांगा. परमेश्वर कुंडलिक रुमाले, राहणार बोथा, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. बरं, आज तुम्ही गाडीचे सारथी आहे त्यांची. हा, तुम्ही रात्री किती वाजता आले शेतकरी रात्री बांधवांना आम्ही सांगा. 10:30 ते 11 वाजले होते. बरं, आल्यानंतर तुम्ही सकाळी थांबले, समजा कुठं हॉटेलला आम्ही थांबले? तुमचं चॅनल युट्यूबला बघितलं, बरं आम्हाला गाडी बघितली, मग तुम्हाला भेट दिली आम्ही. बरं. फोन लावला, बरं, सकाळी येऊन ऐकून घ्या. भेटले. हा, तर त्याबरोबर आपण जेव्हा सकाळी मला किती वाजता कॉल केला? मला 8 वाजता कॉल केला. फोन उचलला. हा, उचलला. आज तुम्ही पहा, शेतकरी बांधव आपल्याकडे किती लांबून येत आहेत, तर शेतकरी बांधवाची कुठेही पिळवणूक होत नाही आपल्याकडे. आपण 9 वाजता बी आले, रात्री 12 वाजताही कॉल आले आणि सकाळी 8 वाजताही फोन आला, 7 वाजता आला तरी आपण उचलतो. ते शेतकरी बांधवाचा परिचय आहे. हा. बाकी डीलर लोक इतक्या लवकर कुणाचा नाही, फोनही फोन घेत नाही नाही. उचलत. आम्हाला बाकी डीलरने सांगितलं होतं 10च्या नंतर दुकान उघडत, हा, पण आम्हाला दुसरीकडे पसंत नाही आलं, त्यामुळे घेतलं नाही समजा. नाही पण घेतलं. आमची सेवा कशी वाटली? ह्या सेवा ट्रॅक्टरचा नंबर 1 आहे. चांगली वाटली सेवा. आज तुम्ही ज्या भागामध्ये क्षेत्रामध्ये कापूस असो, हळद असो किंवा ऊस असो, याच्यामध्ये नंबर 1 काम करणार आहे. हा, आज आम्हाला एवढी गॅरंटी आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे शेतकऱ्याचे ट्रॅक्टर नेलेच आहे. हा. हे वरदानच ठरलेलं आहे शेतकऱ्याच्यासाठी. पण तुम्हालाही इतक्या लांबून आल्यानंतर खरंच त्याचा समाधान हे काम केल्यानंतर जाणवणार आहे. आज आम्ही तुम्हाला गोड बोलून सिंगल सिलेंडर सारखं 15 HP वाले, 16.5 HP वाले सांगून शेतकऱ्याला इथं फसवून परत त्याच्या शेतात गेल्यानंतर त्याचा घाम पाहून परत फोन न उचलणं असं आपलं काम नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहेत. कंपनीने ताशी ह्याचं मायलेज 1 तासामध्ये 1 लिटर खातो म्हणून दिलेलं आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. काय ॲव्हरेज दाखवलं त्यानं, अवरेज ताशी 1 लिटर दाखवलेला आहे. पण ते अर्धा लिटर अर्धा खातं. लिटर दाखवलं, पण आपण 1 लिटर धरलं. हा, पण शेतकरी काय अनुभव सांगतोय की हा. ताशी अर्धा लिटर खात. बघा, आज त्याचे सहकारी चालले, त्यांनी माहिती घेतली. धन्यवाद तुमचं. तिकडे शेतकरी बांधव यवतमाळ जिल्ह्यातून ट्रॅक्टर घेऊन जात आहे. 18.5 HP 3 सिलेंडर आपण 385 मध्ये त्यांना रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर बगला फोडणे यंत्र हे त्यांना 385 मध्ये दिलेलं आहे. तरी आता मार्केटमध्ये सिंगल सिलेंडर पॉवर टिलर सारखं झालं. स्कीम ट्रॉली आणायची 30-40 हजाराची आणि त्याला रोटर आणि डुप्लिकेट आऊट वगैरे 350 मध्ये स्कीम मध्ये शेतकरी राजाला देते. आता हे शेतकरी राजाचा प्रत्यक्ष अनुभव आहे की शेतकरी राजाने 350 मध्ये 3 अवजारं देऊनही आज त्याला नाकारलेला आहे. म्हणजे सिंगल सिलेंडर आता महाराष्ट्रातून हातपार व्हायला आले, शेतकरी राजाला कळलं आहे. तरी शेतकरी बांधवांनो, जेडी सनराईज ट्रॅक्टर आपल्याला पाहिजे असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण ह्या ट्रॅक्टर दिलेला आहे. सर्व शेतकरी बांधव याला समाधानी आहेत. तुम्हाला घ्यायचा असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर आकाश मोटरच्या खालील दिलेल्या नंबरला संपर्क साधावा. धन्यवाद.